नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी माणसाच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, माझं नाव कृष्णा पटेल। आज फर्स्ट व्हिडिओ बनवतोय। आज मी हरिहर किल्ल्यावर गेलो होतो। तिथली तुमची शूटिंग बघा कसली काय काय। माझा फर्स्ट व्लॉग आहे, फर्स्ट व्हिडिओ आहे माझा, तर नक्की बघा। तर मित्रांनो, नक्की बघा या व्हिडिओला आणि लाईक करा, शेअर करा। तर मित्रांनो, असाच मोकळा रस्ता चालू होता। त्या रस्त्याच्या मधोमध मी 30च्या स्पीडवर चालत होतो। त्या 30च्या स्पीडवर मी जाताना इतका पुढे गेलो, केव्हा मी नाशिकच्या बाहेर निघालो ते मला सुद्धा कळलं नाही। आणि छान नजारा बघत मी गेलो होतो। आणि अशा छान डोंगर रस्ते पाहून मला अजून स्पीड कमी करू वाटली, पण मी स्पीड कमी केली नाही। म्हटलं मला उशीर होईल, त्यामुळं मी गाडी चालवत असताना मोठे डोंगर येत होते। ते डोंगरामधून आडून तोडून जात होतो। तर असंच जाताना मला गजानन महाराजांचा मठ दिसला। त्या मठामध्ये मी जात असतो छान प्रकारे, असं डुबुक करून। तरी मी गेलो छानपैकी। असंच जाऊन मला वॉशरूमला जायचं होतं। असं मस्त छान नजारे बघत मी चाललो होतो। तर मग अशा प्रकारे माझ्या पोटाची टाकी मी खाली केली आणि चांगलं चालत जात होतो। चालत जात असताना चांगलं निळे आकाश दिसत होते, हिरवे झाडे दिसत होते, गवत दिसत होते। तरी मी चालत जात होतो। चालत जात असताना खूप पाय दुखत होते माझे, तरी मी चालत जात होतो। एवढा उन्हात मी फोटो काढत असताना काळा पिवळा निळा निघाला। त्यानंतर मी गजानन महाराजांच्या मठामध्ये गेलो। मठात म्हणजे मंदिरात गेलो। मंदिरात अलाव नव्हतं व्हिडिओ काढणं, म्हणून मी अलाव केलं नाही। मग तसंच मी बाहेर पडलो, दर्शन चांगलं घेतलं, बसलो थोडं चांगलं पद्धतशीर। अशाच चांगल्या पद्धतीने मला आठवलं की आपल्या हरिहर गडावर जायचं आहे। तर मी चांगला गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन मी चाललेलो। तर असंच थोडं पुढं गेल्यानंतर मला मंदमुग्ध करणारा मस्त रस्ता दिसला। त्या रस्त्यावर कोणीच नव्हतं, मी एकटाच सोडून फक्त रस्त्याचे भोवती होते आजूबाजूला। तर मग मी असंच थेट हरिहर गडावर चाललेलो होतो। दुपारची ऊन म्हणजे डोक्याचा ताप होता। डोक्याचा ताप नको बसल्याने मी चांगलं मस्तपैकी हेल्मेट घातलं। हेल्मेट घालून मी गाडी चालवायला लागलो। गाडी चालवता ही गाडी माझी एवढे काका पुढं पोचले मला सुद्धा माहीत नाही पडलं। तर मी मस्त आरामशीर गाडी चालवत होतो माझ्या पद्धतशीरपणाने। तर इथे काका 80च्या स्पीडने गाडी चालवली गेलो, हे मावशी 100च्या स्पीडने गाडी चालवायला लागलं होतं। तरी पण माझी 30च्या स्पीडवर कासवासारखी गाडी चालत होती मित्रांनो। तर मी असंच गाडी ती चालवता कधी 30च्या 40वर गाडी पकडली हे मला सुद्धा माहीत नाही पडलं। आणि मस्त छान नजारे घेत असंच पळालेलो मी। सुंदर नजारे पाहत चाललेलो मी। इतका भारी नजारा होता। हिरवे डोंगर होते, निळे आकाश होते, बाजूला शेत होतं। तर शेताच्या बाजूला मी होतो। आपल्या काकांचं शेत नाही ते, त्यामुळं मी कॅमेरा माझा इकडे फिरवत असताना माझा असाच कच्चा रोड कधी निघाला मला सुद्धा कळालं नाही। आणि हेल्मेट माझ्या आरशात टांगून मी असंच चाललेलो होतो। मस्त छान हिरवी शेती दिसत होते। ते शेतामागचे ते काळे शेंगा चांगले दिसत होत्या। आणि उन्हामुळे माझा चेहरा आपला पिवळा दिसत होता। असंच एक बाजूने हँडल धरलेला आणि दुसऱ्या मोबाईलने मी माझा फोन धरलेला। आणि असं फोन धरत माझा फोन केव्हा पडेल म्हणून मी माझा फोन ठेवून दिला आराम। त्यामुळं गाडी चालवत असताना फोनचा वापर करू नका, तरी पण मी वापर करणारच। तर मित्रांनो, मी असंच पुढं जात होतो। तर असंच पुढं जात असताना मला एक गाव दिसलं। त्या गावात मला 2-4 म्हाताऱ्या दिसल्या। असं म्हाताऱ्या बघत मी थोडं पुढं आल्यानंतर चांगला रस्ता दिसला। त्या रस्त्याच्या मध्ये मस्तपैकी डोंगर दिसत होते। आणि मी त्या डोंगरात छान प्रकारे माझी छान सावलीमध्ये माझी गाडी लावलेली होती। माझी गाडी लावलेली असताना इथं भारी मोठे डोंगर दिसत होते। मी पहिल्यांदा इथं आलेलो होतो। असंच चालताना मला एक दिसला, हरिण दिसले, वाघ दिसला। आणि असं चढत मी मस्तपैकी डोंगराच्या अर्ध्या भागापर्यंत कधी पोचलो हे मला सुद्धा कळलं नाही। पण चढताना माझी दमखोर इतकी वाढलेली होती, तरी सुद्धा मला अजून वरती चढायचं होतं। तर मी आजूबाजूचा चांगला नजारा बघत मस्त छान डोंगर बघत मी पुढं चाललेलो होतो। असंच मला भीती सुद्धा वाटत होती।
फाटत सुद्धा होती. त्यामुळं मी असं तरी पण मला असं चालत जात असताना मला अजून इतकं वरती जायचं होतं, इथपर्यंत वरती जायचं होतं मित्रांनो. काय रस्त्यांमध्ये जंगल होतं, काही जंगलमध्ये रस्ते होते, मला काही समजत नव्हतं. तरीसुद्धा मी चालत गेलो. चालता असंच चालत होतो, मस्त नजारे बघत बघत. मला चूल होती की मला अजूनसुद्धा वरती जायचं, तरी पण मी वरती जाण्याचा प्रयत्न करत होतो. मग असंच थोडासा मी वरती गेलो होतो आणि असंच थोडासा अजून वरती जायचं होतं मला. तर मी कसा जाणार माहीत नाही, पण हरिहर किल्ल्यावर इतकं भारी जरा इतका भारी दिसत होता की तुम्हाला काय सांगू. नंतर मग अजून थोडंसं पुढं गेल्यानंतर चढू का नको अशी मला भीती वाटत होती. पण तरी पण देवाचं नाव घेऊन हर हर महादेव जय श्रीराम बोलत मी वरती असा छान प्रकारे चाललेलो. थोडासा वरती आल्यानंतर थोडासा मी विश्राम केला. विश्राम केल्यानंतर थोडेसे चांगले बरीपैकी मी छान छान नजारे बघितले. त्या नजारेत मी वरती कसं जायचं ते विचार करत होतो की मी झटकन असाच वरती चढलो आणि 2-4 फोटो काढले. 2-4 फोटो काढत असताना माझं मला खोटं हास्य मला दाखवायचं होतं. ही आहे ती आतली गुफा, मस्त छान दगड आणि इतके सुंदर नजारे. 2-4 माकडे ते फोटो काढत होते, त्यांना जाऊ दिलं. मी नंतर फोटो काढत बसलो. मी असं छान प्रकारे व्हिडिओ काढत असताना मला चूल झाली की अजून थोडंसं पुढं जायचं, वरती जायचं. माझं मन म्हणत नव्हतं की नको जाऊ, तरी पण मी गेलो. माझी हिंमत आणि माझा देवावर विश्वास होता आणि मी गेलो की मला भीतीसुद्धा वाटत होती की पडून जाईल का नाही. तरी पण मी माझ्या रिक्सवर गेलेलो होतो. माझी अक्षरशः फाटत होती. इतक्या उंचीवर चढलो, आता उतरायचं कसं काय, मला इतकी फाटत होती का. असंच विचार करताना मला एक छान दुर्बीण दिसली. त्या दुर्बीणमध्ये मला काही दिसत नव्हतं, खबुसट दिसतंय मला. तरी पण काही दिसलं नाही. मस्त छान छान हिरवे डोंगर दिसले फक्त. छान नजारा बघत मी अवतीभोवती माझी घालवत चाललेलो होतो. तर छान दृश्य मी पहिल्यांदा कधीच कुठं बघितलं नाही आणि मी पहिल्यांदा फर्स्ट टाइम आलेलो आहे. आणि या 2-3 मुलांची फाटत सुद्धा होती. मला हसू येत होतं की तरी पण मी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून मी चाललेलो, कारण की मला सांगायचं नव्हतं की माझी चांगल्या पद्धतीने मी असंच चाललेलो होतो की एका भाऊने मस्त डोरेमॉनची चड्डी घातलेली होती. डोरेमॉनची चड्डी घालून याची पण किती आतली फाटली असेल. मला भीती वाटत होती, माझी नको फाटायला, म्हणून मी पळत होतो. आणि असंच वरती चढताना माझा श्वास, माझं हृदय वरती खाली होत होतं. तरी पण मी चांगल्या पद्धतीने पोचलो वरती. तरी पण मला थोडंसं अजून मला वरती पोचायचं होतं. वरती गेल्यावर मला मस्त छान व्हिडिओ शूटिंग काढायची होती. कसा नजारा आहे, काय नाही, मी पहिल्यांदाच आलेलो आहे. काढताना माझा व्हिडिओ माईक चेक करत होतो मोबाईलचा. तर मित्रांनो, आपल्या मराठी माणसाच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आज आलो इथं हर गडावर. तर इथं एवढा वरती चढलो आहे मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगू. आता हे बघा, खूप वरती चढलो मी. फुल हवा टाईट झाली माझी, पण मी काय करणार, अवघड झालं मला. पण जो नजारा आहे तो लय भारी, एकदम कडक, एकदम भारी आहे. बघा, माझा चेहरा दाखवतोय पण हे बघा. हरिहर गडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज इथे आले होते. जय श्रीरामचंद्र भगवान की जय. तसंच मला पुढे येताना मला मारुतीची मूर्ती दिसली आणि छान मस्त तलाव होता. त्या तलावाच्या बाजूला पिंड होते आणि तिथं नंदी बैल होता आणि बाकीचे 1-2 दुकानं होते, पण ते बंद झालेले होते. आणि त्या तलावाच्या थोडं पुढं गेल्यानंतर चांगली मला शिवलिंग दिसली. असं शिवलिंग पाहता मी अजून थोडासा पुढे गेलो. मारुतीचं दर्शन घेतलं आणि मी शिवलिंगचं दर्शन घेतलं. मग नंदी बाबांचं दर्शन घेतलं. मग असंच मस्त छान तलावामध्ये थोडंसं पाणी होतं. मी पाण्यामध्ये गेलो नाही. तर सुंदर नजारा मला दिसत होता, सुंदर झाड गवत. मी पहिल्यांदा माझ्या आयुष्याच्या हरिहर गडावर चढालेलो. मी हरिहर गडावर चढलेलो.
मन मुक्त करून देणारा हा मस्त छान नजारा पाहत मी बाजूचे डोंगर हिरवळ गवत पाहत होतो. छान छान नजारे मला मंत्रमुक्त करत होते. अशा चांगल्या गडावर मला पहिल्यांदा म्हणजे घडी यावंसं वाटत होतं, पण नाही, खूप दमलेलो होतो. मला अजून वरती चढायचं होतं इथपर्यंत, पण शरीर खूप थकून गेलेलं होतं. मला इच्छा होती अजून चढायची, पण नको. तरी पण मी माझ्या इच्छेनुसार निसर्ग पाहत चाललेलो होतो. अशाच पद्धतीने मला खाली जायचं होतं. संध्याकाळ होणार होती, तरी पण मी त्यावर दगड ठेवून मी खाली चाललेलो होतो. गड किल्ल्याचा हा दरवाजा, आणि मला भीती वाटत होती की मी कसं खाली जाऊ. तरी पण मी खाली उतरलो, आणि खाली उतरता चांगला नजारा बघत होतो. आणि मावळता सूर्याचा भगवा कलर अजून लई भारी दिसत होता. असं छान सुंदर नजारे बघत आम्ही असंच खाली आलो. संध्याकाळ होणार होते नाही. आता फक्त कसलीच भीती वाटत नव्हती. खरं सांगतो मित्रांनो, मला चढायची अजिबात भीती वाटली नव्हती, पण उतरताना एवढी भीती वाटली मला की अक्षरशः काय सांगू तुम्हाला. ते जाऊ द्या. आता मी वरती चढलेलो होतो, तसाच मला खाली पद्धतशीरपणे मी उतरलेलो होतो. तसंच मी बडबड करताना माझी महत्त्वाची इन्फॉर्मेशन मी विसरलो होतो की किल्ला हर्षगड नाशिक शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. इगतपुरीपासून 48 किलोमीटर अंतरावर पासून आहे, आणि नाशिक जिल्ह्यातील घोटीपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. आणि हा आपला नाशिकमध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतात किल्ला आहे. तर मित्रांनो, हा गड 36 फूट आहे. गिर्यारोहण प्रेमी करता एक पर्याय आहे. आणि मित्रांनो, गड प्राचीन काळात बांधलेला एकटाच आहे. तर मित्रांनो, मी अहमदनगरच्या निजामशाहच्या होता, आणि आपले शहाजी राजांनी 1636 साली हुकुमशाहीची पूर्ण स्थापना वेळी त्र्यंबकेश्वरच्या सोबत, आणि हा किल्ला सुद्धा जिंकला. तर मित्रांनो, मी ही जी इन्फॉर्मेशन देतोय, ही इन्फॉर्मेशन मी इंटरनेटवर सर्च करून तुम्हाला सांगतोय. आणि अशाच पद्धतीने मी चांगल्या पद्धतीने सांगणार, आणि खाली मी उतरणार. हे भाऊ तर उतरलेले चप्पल घेऊन त्यांचे, आणि मी माझा उतरतोय. हे भाऊ तर माझ्यापेक्षा पुढे गेले. चला. तर मित्रांनो, संध्याकाळची सुद्धा वेळ होती. तुम्ही व्हिडिओ नक्कीच एन्जॉय करत असाल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत. हा मित्रांनो माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, असा सुंदर नजारा बघत मी, संध्याकाळची वेळ होत आहे, आणि आपलं नाशिकमध्ये सुंदर गडाच्या खाली उतरलेलो आहे मी. आणि थोडासा विश्राम करत मी असं चांगला मस्तपैकी डोंगर बघत मी चाललेलो माझ्या घरी. जात असताना माझी जंगलामध्ये भीती वाटत होती मला, ते मला माहिती. वरती चढत असताना पण मला अशीच भीती वाटत होती. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने मी चांगल्या पद्धतीने माझा टॉपिक संपवतो, आणि मी माझी बडबड संपवतो. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव.